Today we are reading 1.3 lesson Secret Plan of the Vegetables. सगळ्यांनी बोट ठेवायचे, जिथे चालले तिथे तुम्हाला कळलं पाहिजे, बोट ठेवायचं. ठीक आहे. जो नवीन शब्द आहे तो लक्षात ठेवायचा, त्याचे उच्चार लिहून घ्यायचे. पेज नंबर 6. ओके. हां. रीड अँड अंडरस्टँड म्हणजे वाचा आणि समजून घ्या. बलबीर वॉज व्हेरी फॉन्ड ऑफ chocolates. He also loved the tasty dishes his mother made. However, he would never eat any vegetables. His mother would get angry, but for any vegetable dish, Balbir would always say a loud no. Look at these peas, Balbir. They taste so nice with paneer, his mother would say. But Balbir would merely shake his head. Shake म्हणजे हलवणे. Name any vegetable and Balbir would turn his face away. He would not look even gajar halwa topped with nuts and raisins. Balbir's father and mother would get very angry, but all the vegetables would feel more angry and hurt. मी मुद्दाम हळूहळू वाचतेय, तुम्हाला प्रत्येक शब्द कळावा बोट ठेवून म्हणून. Balbir does not like me. I also do not like him, growled Mr. Potato one day. She, how he hates me, cried Carrot Tops angrily. I would like to scold the fellow, said Miss Bhindi. भिंडीचं चित्र दिले बघा, म्हणजे त्या भाज्या आहेत ना, व्हेजिटेबल्स, पोटॅटो, भिंडी, हे एकमेकांशी चर्चा करत आहेत असं आपल्याला या लेसनमध्ये सांगितलंय. कोण कुणाला काय म्हणतंय ते लक्ष द्या. And I know how to deal with this stubborn boy, Mr. Karela said with a naughty smile. By the time dinner was ready, all the vegetables had worked out their plan. Balbir was fond of egg curry. Fond of म्हणजे प्रचंड आवडणारी गोष्ट, fond of. When the curry was brought to the table, he greedily put a piece of the egg in his mouth. Yuck! This egg is bitter, he cried. He did not know that Mr. Karela had squeezed his juice on the egg. म्हणजे काय केलं, त्याला जी आवडणारी भाजी आहे ना, एगची म्हणजे अंड्याची भाजी त्याला खूप आवडायची, त्याच्यात ते जे कारलं होतं त्या कारल्यानं आयडिया केली, त्याचा रस जो आहे ना थोडा त्या भाजीत मिक्स केला, त्या अंड्याच्या भाजीत, आणि मग तोंडात घातल्या त्याने याक केलं. का? कारण त्याला कडू कडू लागलं. रबिश, हिज फादर शाउटेड. बट बलबीर सेड, इट इज रिअली बिटर पप्पा. बिटर म्हणजे BITTER, कडू. कारल्याची चव कशी असते? कडू, बिटर. अँड आस्क्ड फॉर कस्टर्ड. पुढे बघा. When the custard was being brought, a cauliflower threw a big lump of salt into it. Balbir put a spoonful of custard in his mouth. He found it so salty that he could not swallow it. The custard is salty, mummy. तर तो काय म्हणतोय, आता त्याला कस्टर्ड खायला दिलंय, पण तो म्हणतोय की हे साल्टी लागतंय मम्मी. साल्टी म्हणजे काय? साल्ट म्हणजे मीठ आणि साल्टी म्हणजे खारट. जास्त मम्मी खारट लागतं हे असं म्हणतोय तो. बोट ठेवा. बट हिज मदर अँड फादर डिड नॉट बिलीव्ह हिम. बिलीव्ह म्हणजे विश्वास ठेवणे. त्यांनी विश्वास ठेवला नाही. All he got was a scolding for being
such a grumpy boy. बलबीर remained hungry. आणि त्याला परत एकदा भूक लागली. In the middle of the night, म्हणजे रात्री, मध्यरात्र होऊन गेली आणि त्याला भूक लागली. का? कारण तो जेवलाच नाही. अंड्याची भाजी त्याच्या आवडीची होती, पण त्याला ती कडू लागली. नंतर त्याला कस्टर्ड खायला दिलं, ते त्याला साल्टी लागलं आणि तो उपाशी राहिला. बलबीर क्रेप्ट हंग्रीली टू द फ्रीज. तो एकदम भुकेला झाल्यामुळं फ्रीजकडे पळाला. ही टूक आउट अ स्लॅब ऑफ चॉकलेट अँड टूक अ बिग बाईट. But his tongue burnt because the vegetables had rubbed chilies on the chocolate. म्हणजे काय केलं, त्याला भूक लागली म्हणून तो फ्रीजकडे पळाला आणि मोठं चॉकलेट त्यानं तोंडात घातलं भूक लागली म्हणून. पण त्या सगळ्या व्हेजिटेबलनी ह्याची जिरवायसाठी काय केलं होतं, आयडिया केली होती. सगळी मिरची जी आहे ना त्या चॉकलेटला चोळून ठेवली होती त्यांनी, मिरचीचे तुकडे, बिया. त्यामुळे त्याला ते कसं लागलं, एकदम तिखट लागलं. विथ हिज बर्निंग माउथ. बर्निंग म्हणजे हा होणे, जिभेची तोंडाची लाही होणे. आपण तिखट लागलं नाही का असं करतो तसं, बर्निंग, जळणे तोंड. बलबीर टर्न टू अ बिग बाउल ऑफ गाजर हलवा. ही पुट अ स्पूनफुल इन हिज माउथ. आहा, द हलवा टेस्टेड सो स्वीट अँड नाईस. ही टूक अनादर स्पूनफुल अँड देन अनादर. म्हणजे त्याने एका मागून एक असे चमचेच्या चमचे तोंडामध्ये घातले. कशाचे? गाजर हलव्याचे. इट सरप्राइज्ड हिम दॅट गाजर हलवा कुड बी अ सो टेस्टी. अरे, हे गाजर सुद्धा एकदम टेस्टी लागतंय, की जे त्याला अजिबात आवडत नव्हतं. अँड ही हॅड ऑलवेज रिफ्यूज टू इट. आणि तो त्यामुळं काय करायचा, गाजर खायला नको म्हणायचा, कारण त्याला त्याची टेस्टच माहीत नव्हती. ही लाईक्ड इट सो मच दॅट ही एट अप ऑल द हलवा इन द बाउल. आणि त्यानं काय केलं, त्याला त्याची टेस्ट आवडली म्हणून सगळा बाउलमधला हलवा संपवला. नेक्स्ट मॉर्निंग बलबीर्स मदर ओपन द फ्रीज टू टेक आउट मिल्क फॉर मेकिंग टी. सकाळी चहा बनवायसाठी त्याच्या आईनं फ्रीजमधून दूध घ्यायचा प्रयत्न केला. शी फाउंड द बाउल ऑफ गाजर हलवा एम्प्टी. आणि काय, तिला असं दिसलं की फ्रीजमध्ये बाउलमध्ये ठेवलेला गाजराचा हलवा एम्प्टी झालाय. एम्प्टी म्हणजे संपला, रिकामा झाला. हू हॅज इटन द गाजर हलवा? शी आस्क्ड. आस्क्ड म्हणजे विचारणे. तिने विचारलं, अरे हा गाजराचा हलवा कोणी खाल्ला? आय एट इट मम्मी, बलबीर सेड. यू हेट व्हेजिटेबल्स, डू यू नॉट? अरे, तुला तर व्हेजिटेबल, भाज्या अजिबात आवडत नाही, मग तू कसं काय खाल्ली? ती गाजराचा हलवा कसं काय खाल्ला? येस मम्मी, आय डीड हेट व्हेजिटेबल्स बट आय डोंट एनी मोर. मी आत्तापर्यंत भाज्यांचा तिरस्कार करत होतो, पण आता इथून पुढं करणार नाही. बलबीर्स मदर वॉज हॅपी. गुड बॉय, सी सेड अँड हग्ड हिम. हग्ड म्हणजे त्याला मिठी मारणे, HUGGED, हग्ड. हग्ड म्हणजे आईने त्याला मिठी मारली. समजली का ही गोष्ट तुम्हाला? सिक्रेट प्लॅन ऑफ द व्हेजिटेबल्स म्हणजे व्हेजिटेबलनं प्लॅन केला होता बलबीरनं भाज्या खाव्यात म्हणून. आता हा जो लेसन आहे मी आता तुम्हाला रीडिंग करून घेतलेला आहे, तो तुम्ही काय करायचा आहे, घरी जाऊन 5 वेळा रीडिंग करायचा आहे. किती वेळा? जे शब्द येणार नाही त्याला अंडरलाईन करा आणि त्याचे स्पेलिंग गुगलवर टाकायचे आणि त्याचा उच्चार शोधायचा प्रयत्न करायचा. गुगल माहिती आहे सगळ्यांना? स्पेलिंग टाकायचं आणि म्हणायचं व्हॉट इज द फोनिक साऊंड ऑफ दिस स्पेलिंग असं टाकायचं, बरोबर त्याचा उच्चार येतो. आणि तरी पण सापडलं नाही, दुसऱ्या दिवशी मला विचारलं. मी तर आता सांगितलेतच तुम्हाला, पण तरी पण अजून आले नाहीत तर मला उद्या विचारा. ओके. आता इथं खाली एक चार्ट दिलाय तुम्हाला हिरव्यामध्ये आणि लालमध्ये, तो काढा सगळ्यांनी. इथं खाली पुस्तकाच्या इथं लाल आणि हिरवा. ॲडव्हान्टेजेस ऑफ हेल्दी फूड ते तुम्हाला लिहायचे आता ह्या 2 कॉलममध्ये. ॲडव्हान्टेजेस म्हणजे फायदे, हेल्दी म्हणजे पोषक आणि फूड म्हणजे जेवण. पोषक जेवणाचे फायदे सांगा, ते तुम्हाला इंग्लिशमध्ये 1, 2, 3, 4 ओळी एका खाली एक लिहायच्यात. आणि डिसॲडव्हान्टेजेस ऑफ पॅक्ड फूड म्हणजे आपण जे वडापाव खातो, नंतर चिप्स खातो, बिस्किट खातो, चॉकलेट खातो, जे पण काय पॅकिंग फूड असतो पॅकमधलं, त्याचे डिसॲडव्हान्टेजेस लिहायचे तुम्हाला. त्याच्यामुळं काय
तोटे होतात. इंग्लिशमध्ये 2-2, 3-3 वाक्य तुम्ही उद्या येताना लिहून आणायचे. ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज. जमेल सगळ्यांना? ओके, ठीक आहे.